काय रे, काय झालं? अरे यार प्लेसमेंट जवळ आले पण ॲप्टिट्यूड आणि बाकी सगळ्या गोष्टींसाठी मला एक प्रॉपर साईट भेटतच नाही की ज्यासाठी मला सगळं कलेक्टिव्हली भेटेल. तुम्ही आता काय करू, मला हेल्प करतो का जरा? यार मला पण टेन्शन आलंय खूप, कारण कोणताच असा प्लॅटफॉर्म नाही ज्यावर आपल्याला DSA ॲप्टिट्यूड आणि सगळं एकत्र भेटेल. प्लस असं- लीड कोडचं हे खूप कॉम्प्लेक्स आहे, प्रॉब्लेम अंडरस्टँड करणं, प्रॉब्लेम पण सॉल्व्ह होत नाही. निलेश भैया, काय झालं? आम्हाला ना ॲप्टिट्यूड DSA आणि व्हिज्युअलायझेशनसाठी म्हणजे बेसिकली आमची प्लेसमेंट आम्हाला इझी करायची आहे. तर मग त्यासाठी आम्हाला असं कोणतं रिसोर्स आहे का जे आम्ही एका जागेत आम्हाला कलेक्टिव्हली सगळं भेटून जाईल? तुम्हाला माहिती का निर्णयाबद्दल? तर बेसिकली ही वेबसाईट आहे. तर ओपन केल्यानंतर बघ, तुला जे सॉल्युशन्स हवे ते सगळे वरतीच प्रेझेंट आहेत या नॅबारमध्ये. फक्त इथे तुला प्रॅक्टिस सेक्शन भेटेल. इथे तुझे सगळे क्वेश्चन्स अवेलेबल आहेत. TCSच्या किंवा सर्व्हिस बेस्ड कंपनीजच्या प्लेसमेंट ओरिएंटेड शीट्स आहेत. तू तेवढ्या जरी केल्या तुझ्यासाठी इनफ आहेत. अरे ते वा. झाल्यानंतर 550 नंबर ऑफ प्रॉब्लेम्स आहेत, जे तुझा डेटा स्ट्रक्चर्स अँड अल्गोरिदम, जो की मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे प्लेसमेंट प्रिपरेशनसाठी आणि लॉजिक बिल्डिंगसाठी, त्याचे 550 क्वेश्चन जवळपास कवर करतं विथ अ डिटेल सोल्युशन. पण मला खूप त्रास आहे की मला व्हिज्युअलायझेशन शिवाय ना गोष्टी समजतच नाही. तर मग त्यासाठी मी काय करू? तर त्यासाठी गेली बेसिकली निर्णयमध्ये आहे ते सोल्युशन. बघायचं आहे का तुला? हां, मला हे दाखव बघ. ना सोल्युशन. हे तुझं DSA व्हिज्युअलायझर. आता इथे काय होतं, जर तुला कोणता आता एखादी सॉर्टिंग अल्गोरिदम आहे, बबल सॉर्ट, तुला कळत नाही आहे, तू तिथं प्ले करून इटरेशन बघू शकतो. हे तर खूप छान झालं. आता मी माझं DSAचं प्रिपरेशन आणि ॲप्टिट्यूडचं प्रिपरेशन निर्णयावरनंच करणार. तुमच्यावर विश्वास का ठेवायचा? कारण मार्केटमध्ये लीड कोर्स स्पर्धित असे पण प्लॅटफॉर्म आहे, आम्ही ते सोडून तुमच्याकडे यूज करावे. चला जाऊ द्या. आता ते जे जेनझी किड्स आहेत त्यांना सोल्युशनपेक्षा जे कोणी यूज केले त्यांच्यावर जास्त ट्रस्ट आहे. तर आपण युजर्सची रिव्ह्यू बघू. काय करताय तुम्ही सगळे? आम्ही निर्णयवर प्लेसमेंट प्रिपरेशनची तयारी करतोय. निर्णयच का? निर्णयावर डिफरंट काइंड ऑफ फीचर्स आहेत. त्यातला एक फीचर म्हणजे तुम्ही 3D मध्ये व्हिज्युअलाइज करू शकता, जसा की तुम्ही ही ट्री बघू शकता. असं दुसऱ्या कोणत्याही प्लॅटफॉर्मवर नाही आहे. आणि त्यासोबतच DSAची पण प्रॅक्टिस करू शकतो. निर्णयच का तर DSAसाठी इथं वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये प्रॅक्टिस करू शकतो. जर मी कुठं अडलं तर माझ्यासाठी एक सॅम्पल कोड पण रेडी आहे आणि सोबतच AI हेल्पर पण आहे, जे मला हिंट्स आणि कोडविषयी माहिती देतो. आणि फक्त एवढंच नाही, या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला CS फंडामेंटल्सचे प्रॉपर वेट स्ट्रक्चर नोट्स प्लस प्रॅक्टिस सेक्शन्स पण भेटून जातील. आणि जर तुम्हाला एखादं स्टेटमेंट यातलं समजलं नाही तर विथ AI हेल्प तुम्ही ते डायरेक्ट सर्च करू शकता. हे बघ, याचं एक्सप्लेनेशन तुला विथ AI डायरेक्ट भेटून जाईल इथे. हे बघ, इथे तुला याचं एक्सप्लेनेशन आलं. तुला दुसरीकडे जाऊन ChatGPTला वेगळं सर्च करायची काहीच गरज नाही. सो या सगळ्यामुळे निर्णय हा एक बेस्ट प्लॅटफॉर्म आहे प्लेसमेंट प्रिपरेशनसाठी. हो यार, तू बरोबर बोलत होता. आजपासून मी पण निर्णय चूज करत. Hello everyone, my name is Professor Athar Patel. I currently work for GSPM's Jayendrao Sawant College of Engineering in Department of Computer Application. Firstly, I would like to say is कि Nirnay.in is a magnificent website, not just for students pursuing their engineering or masters in computer application or any other course. It is for people who are continuously trying to learn new things. It covers all the DSA questions firstly, and even if you're not able to solve any question, you will get the solution right away over there. And plus, if you nowadays what happens is ki students don't know what they are typing, what they are coding. So Nirnay will show you by giving you 3D inputs by visualizing it. Okay, so Nirnay is actually a very easy, and you will find each and every question which will be asked in a service-based company. So according to me, Nirnay.in is a one-stop application. You'll get each and everything over there. So it is a magnet. Do visit Nirnay.in. Thank you so much.